येस. आता पुढे येतो CW मिल्स, सोशल इमॅजिनेशन, सामाजिक काल्पनिकीकरण. आता तुम्ही म्हणाल सर सोशल इमॅजिनेशन म्हणजे काय? आता आपल्याकडे जे सिंड्रोम्स चालू आहेत वेगवेगळे, सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी नोकरदार हवा आहे, किंवा इंजिनिअरिंग सिंड्रोम होता मधल्या काळामध्ये, इंजिनिअरिंगच करायचं आहे, हे सगळे येतं सोशल इमॅजिनेशन्समध्ये. समाज काय कल्पना बांधतो त्याच्या अवतीभोवती, याच्यावर सोसायटी एस्टॅब्लिश होते. आता मी जर आफ्रिकेतल्या एखाद्या लोकांकडे व्यक्तीकडे गेलो आणि त्याला म्हटलं तुला सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायचा आहे, नसेल ना डिमांड त्याची कदाचित. आफ्रिकेत कशाला, तुम्ही गुजरातमध्ये जामनगरमध्ये जा, वन ऑफ द स्टार्टअप कल्चर आहे त्यांच्याकडे खूप मोठं, आणि तिथल्या एखाद्याला मी इन्फ्लुएन्स केलं, नाही नाही तू क्लर्कसाठी अभ्यास कर, नाही करणार तो म्हणेल मी इथं CRची कंपनी उभी करतोय. किंवा IIT बॉम्बेमध्ये गेलो मी आणि त्यांना जर मी हे इन्फ्लुएन्स करत बसलो की फॉर्म सुटला आहे ग्रुप बीचा, ग्रुप सीचा, एकदा भरून घेतलास तर बरं होईल, भरतील का ते मुलं? नाही भरणार. तुम्ही कुठल्या कल्चरमध्ये काय इमॅजिनेशन करता हे त्या सोसायटीवर खूप डिपेंड असतं. आता US मध्ये तुम्ही गेला ना तर त्यांची एक थीम आहे, लॉक केबिन टू व्हाईट हाऊस, छोट्या घरापासून व्हाईट हाऊसपर्यंत त्यांचं स्वप्नच असतं ते, आलिशान घर, आलिशान समाज. आपल्याकडे ते स्वप्न नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं व्हाईट हाऊसमध्ये राहायला घेऊन जातो तुम्हाला नाही कदाचित ते हे होणार. आता कोणाला चिऱ्याच्या दगडामध्ये घर बांधायचं असेल, कोणाला वाडा बांधायचं, कोणाला काय करायचं असेल, आपले ते स्वप्नच नाही आहेत ना. प्रत्येक सोसायटीचे इमॅजिनेशन्स वेगळे असतात आणि ते इमॅजिनेशन्स ते पीपल चॉईसमध्ये एस्टॅब्लिश होतात आणि पीपल चॉईस वेगवेगळे सिंड्रोम तयार करतात. सिंड्रोम म्हणजे डिसीज म्हणूया आपण एक छोटासा, समाजाला लागलेली कीड. मग ते वेगवेगळ्या कल्चरमध्ये येऊ शकते. मी सरकारी नोकरी सिंड्रोम का म्हटलं, कारण तो आपल्याकडे आहे तसा. इवन म्हणजे तुम्ही जे डिसऑर्डर बघता आत्ता सोसायटीमध्ये, बॉलिवूड कल्चरचा पण एक सिंड्रोम होता एकेकाळी इंडियन सोसायटीवर. त्या बिग बॉटम पॅन्ट्स, ती खूप मोठी हेअरस्टाईल, जुन्या पिक्चरमध्ये त्या कॉलर्स खूप मोठ्या, मुलींमध्ये ते मधमाशाचं घरटं वरती. तुम्ही जर जुन्या पिक्चरमधले हिरोईन बघितले असाल ते तुम्ही आता कराल का? नाही करणार, कारण तो एक सिंड्रोम होता, एस्टॅब्लिश झाला आणि तो डिके पण झाला. सिंड्रोम्स खूप काळासाठी नाही राहत.